नमस्कार. जय महाराष्ट्र भाऊ. आज आपल्याला विशेष टॉपिक शिकायचं आहे. घनमूळ. किती मोठ्या संख्येचे घनमूळ 2 ते 3 सेकंदामध्ये कसं काढायचं हे बघण्यासाठी तुला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. आणि त्याच्यासाठी तुला काही बेसिक गोष्टी माहीत असल्या पाहिजे. तुला 1 ते 10 पर्यंतचे घन माहीत असले पाहिजे. जर तुला चांगल्या प्रकारे हा टॉपिक हँडल करायचा असेल तर 20 पर्यंत तुला घन पाठ असले पाहिजे. त्यानंतर तू 0 मिनिटामध्ये कुठल्याही संख्येचं घनमूळ बिलकुल परफेक्ट काढू शकतो. तर आता बघ, आपल्याला इकडे दोन संख्या आहेत, 2744 आणि 13824. ही जर कन्सेप्ट तुला कळली तर तू याचं घनमूळ 0 मिनिटात पाहिल्या सांगू शकतो. पण तुला याच्यासाठी 1 ते 10 चे घन माहित असले पाहिजे. 1 चा घन, आता इथं बघ, इथं जर आपण कोणत्याही संख्येचा घन केला तिच्या एकक स्थानी कोणती संख्या येते या गोष्टीच्या कन्सेप्टवर आधारित आपल्याला ही शॉर्ट ट्रिक्स आहे. आता बाबू इथं लक्षात घे, इथं तुला 4 गोष्टी ध्यानात ठेवायच्या. 4 गोष्टी म्हणजे काय? 4 अंक, 2, 3, 7 आणि 8. इथं बघ, प्रत्येक संख्येचा घन केला असता जी संख्या समोर आहे तीच तिकडे एकक स्थानी आलेली आहे. पण इथं या काही 2 किंवा 4 संख्या ज्या आहेत ह्या त्याला अपवाद आहेत. आता बघ, 2 चा घन केला असता किती आलं? 8. 3 चा घन किती केला असता किती आलं? 27. याच्या उलट 7 चा घन केला असता किती आलं? तर एकक स्थानी किती आलं? हे 3. तसंच 8 चा घन केला असता किती आलं? 512. म्हणजे इथं जर आपण ध्यान देऊन बघितलं तर तुला जेव्हा केव्हा 8 येतात त्यावेळेस समजायचं त्या संख्येच्या घनामध्ये किती आहेत? 2 आहेत. किंवा जेव्हा केव्हा 3 येतात त्याच्या घनामध्ये किती? 7 आहेत. आणि तसंच उलट, जिथं 8 आहे तिथं 2 आहे, 7 आहे तिथं 3 आहे. या कन्सेप्टवर आपल्याला हे ट्रिक शिकायची. आता इकडे लक्ष दे. आता काय करायचं, आपण याच्या अगोदर वर्गमूळ काढलं होतं. तर वर्गमूळ काढताना आपण काय केलं होतं? तर जोड्या लावल्या होत्या. आता आपण काय करायचं? तर 3-3च्या जोड्या लावायच्या. 3-3च्या जोड्या म्हणजे काय? हे 3 अंक लक्षात घे. आता 3 अंक लक्षात घेतल्यानंतर काय? एकक स्थानी अंक कोणता आहे? 4 आहे. 4 आहे. आपण जे काय म्हणलं होतं तुला, या 4 अंकापैकी एक आहे का? नाही आहे. म्हणजे या 4चं जर समजा आपण घनमूळ केलं तर किती येणार आहे? 4च येणार आहे. आता दुसरी संख्या बघ, इथले 2. या 2च्या अगोदर येणारी पूर्ण घनसंख्या कोणती आहे ती बघायचं. 2च्या अगोदर येणारी पूर्ण घनसंख्या कोणती आहे? तर तू म्हणशील गुरुजी 1 आहे. आणि याच्यावर मोठी कोणती आहे? तर 2 आहे. पण आपल्याला 2 घ्यायची नाहीये. याच्यापेक्षा जी लहान संख्या आहे ती लहान संख्या आपल्याला घ्यायची. ही झाली 14. म्हणजे 2744 चं घनमूळ किती? तर 14. आता हे उदाहरण बघ. हे उदाहरण बघितलं ना तुझी कन्सेप्ट आणखी क्लिअर होईल. हे बघ, आपल्याला 13824 चं घनमूळ काढायचंय. आपण काय करायचं? 3 संख्याचा ग्रुप केला. बघितलं इथं कोणती संख्या आहे? 4. 2, 3, 7, 8 आहे का? नाही आहे. 4 आहे. मग 4 केल्याने काय केलं? ही 4 ला 4 दिसायला तसे. आता हे राहिले किती? हे 13. आता या 13च्या अगोदर बघायची पूर्ण घनसंख्या कोणती आहे. आता 13च्या अगोदरची पूर्ण घनसंख्या कोणती आहे? एक 8 आहे. 8 पेक्षा दुसरी लहान आहे का? 8 नंतर कोणती? 27 आहे. 27 ही 13 पेक्षा मोठी होती. मग ही जी संख्या 8 आहे या 8चं घनमूळ जशाला तसं आपण लिहायचं 2. म्हणजे 24 चा घन केला असता 13824 येते. तुला विश्वास नसेल तर तू कॅल्क्युलेटरवर पण बघू शकता. बघ, आता आणखी 2-3 उदाहरणं बघू म्हणजे तुझी कन्सेप्ट एकदम क्लिअर होऊन जाईल. हे बघ, आपल्याला 4096 चं घनमूळ काढायचंय. आता आपल्या कन्सेप्ट प्रमाणे आपण काय केली? 3-3 ची जोडी लावली. 6 आहेत. 6 असल्यामुळे 6 इकडे जशाला तसे घेतले. त्याच्यानंतर बघितलं हे 4. आता 4च्या अगोदरची पूर्ण घनसंख्या कोणती आहे? तर 1. त्याच्यानंतर मोठी कोणती आहे? 8. 8 मोठी आहे. मोठ्या संख्येशी आपल्याला काही घेणं देणं नाही. लहान संख्या कोणती आहे? 1 आहे. 1 चा घन किती? तर 1. हे 16चं घन केलं असता येते किती? 4096. आता सेम हे बघ, जसं आपलं हे 2, 3, 7, 8 या कन्सेप्टवर आधारित गणित आलं. याचं आपल्याला घनमूळ काढायचं. तुला काय सांगितलं होतं? जिथं 2 असेल त्याच्या एकक स्थानी 8 येत आहे आणि ज्याच्या एकक स्थानी 8 असेल तिथं 2 येत आहे. हे बघ, आता इथं 2 असल्यामुळे आपण काय घेतले? 8. आता उरलेली संख्या राहिली किती? 21. 21 पेक्षा लहान पूर्ण घनसंख्या कोणती आहे? तर तू म्हणशील गुरुजी 8 आहे. आणि याच्यावर मोठी किती? 27 आहे. 27 आपल्याला घ्यायची नाही. 8 आहे. मग 8चं घनमूळ किती? 2.
म्हणजे जर समजा आपण 28चा घन केला तर उत्तर किती येते? 21,952. आता बघ, त्याच्याहून जरा मोठी संख्या आली, 6 अंकी संख्या आली, घाबरून जायचं काम नाही. तू बी याला इझिली सॉल्व्ह करू शकता. इथं बी तू 3ची जोडी लावली, एकक स्थानी 4 आहेत, म्हणजे इकडे किती येणार? 4 येणार. उत्तरात बी 4 येणार. आता राहिले किती? हे 405. आता तुला 1 ते 10 पर्यंतचे घन पाठ आहेत. 343. कोणत्या संख्येचा घन आहे? हा 7चा, म्हणून हे 7 जशाला तसे लिहिले. त्यानंतरचं पाय, हे दुसरे कन्सेप्टवर आधारित, 7च्या कन्सेप्टवर आधारित गणित आहे. इथं बी आपण काय करायचं? 3-3च्या जोड्या लावून घेतल्या. एकक स्थानी 7 आहेत, म्हणून इकडे किती घेणार आपण? 3 घेणार. कारण की 2, 3, 7, 8. 2च्या विरुद्ध 8, 3च्या विरुद्ध 7. आता राहिली कोणते? 35. 35च्या अगोदर पूर्ण घनसंख्या कोणती आहे? तर 35च्या अगोदर पूर्ण घनसंख्या आहे 27. 27चं घनमूळ किती आहे? तर 3. म्हणजे जर 33चा घन केला तर येणारं उत्तर किती? 35,937. भाऊ, याचप्रमाणे तुला प्रत्येक गणित सॉल्व्ह करायचं असेल, तुझ्यासाठी एक गणित देतो. 1,17,649चं घनमूळ काढायचंय. नक्की तुला येईल. जर नाही आलं तर मला कमेंट बॉक्समध्ये सांग, त्याचं उत्तर मी देतो. आणि अशाच प्रकारे तुला भारी भारी जर ट्रिक शिकायचे असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब कर. आणि जर तुला एखादी कन्सेप्ट अवघड वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला टाक, मी त्याचं नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.